मी पुन्हा एकदा मिलिंद एकबोटे यांच्याकडे जाणार आहे. मिलिंदजी, मला हे सांगा, संभाजी भगत यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की काही लोक महाराजांच्या बाबतीत म्हणजे भावना भडकवण्याचं काम करतात आणि इतिहास चुकीचा सांगतात, त्यांच्याशी चर्चा करणे योग्य नाही. असा प्रकार घडतोय महाराष्ट्रात? तुम्ही जो इतिहास सांगताय तो भावना भडकवण्यासारखा आहे? या इतिहासामधून प्रेरणा घेऊन हजारो लोक मिलिटरीमध्ये भरती झाले देशाच्या रक्षणासाठी. या इतिहासापासून प्रेरणा घेऊन असंख्य लोकांनी प्रामाणिकपणे शिवाजी महाराजांची जी किल्ले आहेत त्या किल्ल्यांची सेवा करायला सुरुवात केली. या इतिहासापासून प्रेरणा घेऊन असंख्य लोकांनी गोरक्षणाचं काम सुरू केलं. सगळीकडे विधायक कामं शिवाजी महाराजांच्या नावावर सुरू झाली. संभाजी भगत यांना दंगलीच्या गोष्टीची वास्तवता माहितीये का? फक्त वर्तमानपत्रामध्ये चहाचा कप घ्यायचा आणि वर्तमानपत्र वाचायचं आणि दंगलीची बातमी वाचायची, एवढाच त्यांचा संबंध असेल. सगळ्या दंगली मुसलमान घडवतात आणि त्या ठिकाणी हिंदूंना आपल्या रक्षणासाठी जीवाचा आटापिटा करायला लागतो आणि पोलीस त्या ठिकाणी उशिरा पोहोचतात आणि हिंदूंच्यावर नेहमी अन्याय होतो. हा सगळीकडे दंगलीचा इतिहास आहे. असं असताना शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली पेटतात. अशा प्रकारचं एक सरळ ठोक विधान करून दुसऱ्याला बदनाम करण्याचं काय आवश्यकता आहे? या संभाजी भगतांनी शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे त्याचा नीट अभ्यास करावा. शिवाजी महाराजांनी जे काय कार्य करून दाखवलं ते नेपोलियन, हिटलर, चर्चिल आणि अलेक्झांडर पेक्षा मोठं करून दाखवलं. शून्यातनं विश्व निर्माण करणारा हा राजा होता. आणि या श्रीमंत गोकाट्यांना जिजामातांचं मन कळत नाही, त्या जिजामातांचं दुःख कळत नाही, त्या जिजामातांच्या अंतःकरणामध्ये अफजल खानाबद्दल काय सल होती ते कळू शकत नाही. हे काय सांगणार आम्हाला? हे उभ्या महाराष्ट्राला फसवत आहेत. नाही मिलिंदजी, शून्यातून विश्व निर्माण करणारा हा राजा होता. नेपोलियन बोनापार्ट, ॲडॉल्फ हिटलर यांच्यापेक्षाही उत्तुंग कार्य त्यांनी केलं असं तुम्ही म्हणता. पण मला हे सांगा की सगळ्या दंगली जे आहेत ते फक्त मुस्लिम घडवतात? 100% दंगली मुस्लिम घडवतात. मुसलमानांकडे बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत, परंतु सगळे अतिरेकी मात्र मुसलमान आहेत. दंगली या मुसलमानांकडनं. आता नगरला कोणती दंगल घडली? रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या मिरवणुकीवर मशिदीतनं दगड फेकले गेले आणि दंगल झाली त्या ठिकाणी. कोणते मोहम्मद पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीवर दगड फेकल्यानंतर कोणती दंगल झालेली आजपर्यंत? रमजान ईदच्या दिवशी कोणती दंगल झालेली आजपर्यंत? सगळ्या हिंदूंच्या सणाला दंगली होतात. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला विचारा. पण मिलिंदजी, मला सांगा की 100% मुस्लिम दंगलखोर आहेत? 100% मुस्लिम दंगलखोर नाहीत. मुसलमानांमध्ये चांगली माणसं खूप आहेत, परंतु चांगल्या माणसांवर प्रचंड दबाव आहे. आणि ती जी प्रचंड दबाव निर्माण करणारी माणसं आहेत ती सगळी धर्मांध माणसं आहेत. त्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही, त्यांना वंदे मातरम म्हणायचं नाही, अशी माणसं आहेत ती. पण वंदे मातरम म्हणणारी सुद्धा मुस्लिम आहेत का महाराष्ट्रात? आहेत का? विचारा, तुम्हीच विचारा. तुम्ही सांगा. नाही मिलिंदजी, नाही मिलिंदजी, मी अत्यंत वंदे मातरम म्हणायची. मिलिंदजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, मी अत्यंत शांतपणे तुमच्याशी चर्चा करतोय. तुमच्या पहिल्या वाक्यामध्ये आलं की सगळे मुस्लिम दंगलखोर आहेत. मी नंतर शांतपणे तुम्हाला विचारलं की 100%. नाही, मी असं नाही म्हणलो. मी काय म्हणलो ते लक्षात घ्या. 100% दंगली मुसलमानांमुळे होतात. बरोबर. मुसलमान दंगलीला सुरुवात करतात. नाही, पण मला प्रश्न पडतो की सगळ्याच दंगली जर मुसलमान करत असतील तर याचा अर्थ सगळे मुस्लिम जे अल्पसंख्याक लोक आहेत ते सगळे गुन्हेगार आहेत? तुम्हीच विचार करायचा. चला ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. दंगल घडवणारा घडवणारा हा जो कोणी का असेल ना, तो मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, इसाई असेल, शीख असेल, दंगल घडवणारा हा दंगलखोर असतो, तो माणूस नसतो. या प्रश्नाचं उत्तर नंतर मी घेतो. मला सांगा की मिलिंद एकबोटेंनी जो खुलासा केला की सगळ्या दंगली 100% दंगली जे आहेत ते एका धर्माचे लोक घडवतात, हे जे सांगतात याचे काय परिणाम होतात? खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे एकबोटेंकडून शिकावं. कारण त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा कशासाठी पाहिजे तर शिवरायांचे मावळे शिक्षण घेऊन वेगळ्या क्षेत्रात यावेत. हे कधी शिवाजीराजांचं नाव घेऊन डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा
समता निर्माण करा हे सांगतात का? यांना शिवाजी महाराज कशासाठी पाहिजे? तर छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन हिंदू मुसलमान दंगल घडवणे. हिंदू मुसलमान जर का दंगल झाली तर दंगलीमध्ये कोण मरणार? सर्वसामान्य लोक मरतात. दंगल घडवणारा दंगलीत कधीच मरत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची जी बाब आहे, यांनी जे सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे, आक्षेपार्ह आहे. या देशामध्ये धर्मांध लोक दंगल घडवतात, मग ते कुठल्याही धर्मातले असू द्यात. नगरच्या दंगलीचा विषय त्यांनी काढला. आपण त्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केलेला, त्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहे ते पोलीस तपासामध्ये पुढे आलेला आहे. मालेगाव या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. एटीएसनी हेमंत करकरेंनी त्याचा तपास केला होता. मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये असीमानंद, प्रज्ञा, त्यानंतर प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे हे सगळे मालेगावच्या दंगलीमध्ये सापडलेले आहेत. म्हणजे धर्मांध लोक कुठल्याही धर्मातले असू द्या हे दंगल घडवतात. आणि दंगल का घडवतात? तर दंगलीमध्ये सर्वसामान्य लोक नष्ट झाले पाहिजेत, सर्वसामान्य लोकांवरती केसेस झाल्या पाहिजेत. म्हणजे शिवाजीराजांचं नाव घ्यायचं, दंगल घडवायची, मावळ्यांना वापरायचं, यासाठी यांना शिवाजीराजांची प्रतिमा पाहिजे. अफजल खानाला शिवाजीराजांनी मारलं, शाहिस्तेखानावरती शिवाजीराजांनी हल्ला केला. शाहिस्तेखान आणि अफजल खान मुसलमान होते म्हणून शिवाजीराजांनी त्यांना मारलं नाही, तर ते क्रूर होते, निर्दयी होते, स्वराज्याचे शत्रू होते म्हणून त्यांना धडा शिकवला शिवाजीराजांनी. मग अफजल खानाचा कैवार घेऊन छत्रपती शिवाजीराजांवरती वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा काय मुसलमान होता का? त्या कुलकर्णीने शिवाजीराजांवरती वार केला. त्या कुलकर्णीला सुद्धा शिवाजीराजांनी ठाम मारलं ना. मग तो कुलकर्णी काय मुसलमान होता का? कोंढाण्याच्या पायथ्याला रांजण नावाचं गाव आहे, त्या ठिकाणचा बाबाजी गुजर ज्यांनी त्या गावातील एका गरीब मुलीवरती अत्याचार केला होता, त्या बाबाजी गुजराला सुद्धा शिवाजीराजांनी दरबारात बोलावून त्याचे हातपाय तोडले. तो काय मुसलमान होता का? शिवाजीराजांची जी तलवार चालवत होती ती कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हती, ती होती सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नायनासाठी. मिलिंदजी, हे मान्य आहे का? कारण इतिहास सांगतो, कुलकर्णी असो, बाबाजी असो, हे तरी म्हणजे हे मुस्लिम नव्हते ना, ते अल्पसंख्याक नव्हते, त्यांच्यावरही राजांनी तलवार चालवली. एक साधा विचार लक्षात घ्या की हे जे कुलकर्णी होते आणि गुजर होते यांच्यासारखे अनेक होते, खंडोजी खोपडे होते, ते का मुसलमान होते का? सगळ्यांना शिवाजी महाराजांनी मुसलमान मारलं. होते का? प्रश्न आहेत. कारण ते मुस्लिम सत्तेचे प्रतिनिधी होते, मुस्लिम सत्तेचे समर्थक होते. तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील होता आणि तो मारायला पात्र होता. आणि शिवाजी महाराजांचा संघर्ष जो होता तो अफजल खानाशी होता, अफजल खानाच्या राजवटीशी होता. आणि अफजल खानाची राजवट ही इस्लामी राजवट होती आणि त्या ठिकाणी हिंदूंना छळणारी ही राजवट होती, हिंदूंवर अत्याचार करणारी ही राजवट होती. आणि त्याच्याशी शिवाजी महाराजांचा संघर्ष होता. अफजल खानाचा वकील साधी कृष्णा गोष्ट आहे. भास्कर कुलकर्णी कसं काय? हा काय मुद्दाच नाही, हा बालिश मुद्दा आहे. कुलकर्णी आणि अहो, शिवाजीराजांवरती वार करण्यासाठी आला, महाराजांचा घात करण्यासाठी आलेला होता तो. महाराजांच्यावरती हल्ला केला, त्यात जर शिवाजी महाराज दगावले असते तर, कुलकर्णीने हल्ला केला त्यात महाराज दगावले असते तर, कुलकर्णी काय मुसलमान होता का? कुलकर्णी मुस्लिम होता का? कुलकर्णी मराठा होता का? कुलकर्णी मराठा होता का? कोण होता सांगा? अनंतच माणूस होता. कुलकर्णींनी शिवाजीराजांवरती वार केला. शिवाजीराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वार करणारा कुलकर्णी होता. त्याचं त्याला जरी कळतंय का? तुम्हाला विषय एक कुठला आहे? बोटे, अरे कुलकर्णी हा मुसलमानांचा हस्तक होता. मग तो काय मुसलमान होता का? हस्तकाला शिवाजी महाराजांनी योग्य शिक्षा दिली. हा, मग सगळे तुम्ही जे कुलकर्णीला शिवाजीराजे म्हणून मारलं नाही, कुलकर्णीला अफजल खानाचा नौकर म्हणून मारलं, हे लक्षात घ्या. हा, तुम्ही म्हणून कुठल्याही हे गोष्टीला समजून कुठले घ्या. खाते फोडू नका. अहो, कोणाची साथ एकबोटे हे पिंपळाला लावू समजून नका. घ्या, एकबोटे समजून कोणत्याही घ्या. कोणत्याही प्रकारचा जातीयवाद शिवाजी महाराजांच्या जीवनात नव्हता. तुम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ब्राह्मण द्वेष आणून फार मोठी गफलत करत अहो, आहात. हा इतिहास, ही महाराष्ट्रातली जनता कधी तुमचा इतिहास स्वीकारणार नाही. अहो, तुमचा इतिहास रामदास- संपूर्ण खोटा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा. अहो, रामदास आणि दादूजी कोंडदेव शिवाजीराजांचे कधी गुरु नव्हते. तुम्ही दादूजी कोंडदेवच्या बाजूने उभे राहिलात. दादूजी कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर आली. रामदास तुम्ही दादूजी कोंडदेवच्या बाजूने उभे राहिलात. हे ठीक आहे. नाही शिवाजी महाराजांचं कोकाटेजी, तसं पत्र आहे. नाही, शिवाजी महाराजांनी एकबोटेजी पत्रात आणि सांगितलेलं आहे कोकाटेजी, आता की दादोजी रामदास कोंडदेव या विषयावर मी वेगळा तुम्हाला वेळ देईल.